अशात गोड होईल तो हे एवढं सांग मला बाप्पा का. वर्धाच्या हमदापूर गावात या एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराजवळ अंगणात भल्ली मोठी गार पडली. मोठी गार पडल्याची घटना वारासारखी पसरली. समाज माध्यमांवर त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. आधी अर्धा 1 किलो वजन असलेली गार अफवेमुळे मोठी होत गेली. कुणी 2-3 किलोची गार असल्याचे सांगितले, काहींनी 8 किलोची गार सांगितले. पण नेमकं ही गार आहे की फ्रीज मधील बर्फचा गोळा, अशा शंका कुशंका चर्चेत समोर येऊ लागल्या. दिवसभर झालेल्या चर्चेत मात्र अजूनही सत्य बाहेर पडले नाही. फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, पण एवढं सर्व झालं असतानाही ही गारच असावी अशी सुतराम देखील शक्यता वाटत नसल्याचे अनेक तज्ञांनी म्हटले आहे. कारण एवढा दूर अंतरावर पडणारी गार खाली आल्यावर तिचा आकार हा निश्चितच कमी होतो. आणि दुसरी बाब म्हणजे एकाच ठिकाणी गार पडते, इतरत्र मात्र काहीच नाही. यावरून या प्रकरणात आता सत्य पुढे येणे गरजेचे झाले आहे. गार पडण्याच्या या दुर्घटनेवर तज्ञ व्यक्ती काय म्हणाला ते पाहूयात. हमदापूर येथे वासनिक यांच्या घरी बर्फाचा गोळा आकाशातून पडला असे व्हिडिओ काही व्हायरल झाले. आज सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि वेगवेगळ्या लोकांशी मी संवाद साधला. जिथे गोळा पडला त्या जागेचं निरीक्षण केलं, त्याचं मोजमाप केलं आणि जे व्हिडिओ सुरुवातीला घेण्यात आले होते त्याचे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणाचं जेव्हा मूल्यमापन केलं तेव्हा असं लक्षात आलं की हा जो 3 किलोचा 8 किलोपर्यंत ते अफवा सगळ्या पसरल्या आहेत, मुळात हा 5.5 इंचाच्या वरती तो गोळाच नव्हता. आणि दुसरं असं की असे आकाशातून मोठ्या आकाराच्या गारा पडू शकतात, परंतु त्यासाठी भौगोलिक वातावरण त्या पद्धतीचं लागतं. त्या प्रकाराला मेगा क्रायोमिटियर असं म्हटलं जातं, परंतु तशी भौगोलिक परिस्थिती काल तिथे नव्हती. दुसरा एक प्रकार आहे की विमानावर जो बर्फ जमा होतो तो पडतो, त्याला ब्ल्यू आईस असं म्हटलं जातं, पण तोही प्रकार तिथे घडल्याची शक्यता अजिबात नाही आहे. त्याचं कारण असं आहे की एवढ्या दुरून जेव्हा बर्फाचा गोळा पडतो आहे, गुरुत्वाकर्षणामुळे तो ओढला जातो आहे, प्रचंड गती त्याला प्राप्त झाली असेल आणि अशा वेळी फक्त आणि फक्त अर्धा सेंटीमीटर ते 1 सेंटीमीटर गड्डा पडावा ही अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे हा बर्फाचा गोळा आकाशातून पडल्याची शक्यता फार कमी आहे. माझ्या मते तर ते शक्यच नाही आहे, कारण प्रत्यक्ष पुरावे असे सिद्ध करतायत की हा जो काही आकाशातून पडलेला गोळा आहे बर्फाचा असा दावा केला जातो ते खोटी गोष्ट वाटते मला, कारण तसे पुरावे उपलब्ध होत नाही आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर योगेश दूधपचारे, भूगोल विभाग प्रमुख जनता महाविद्यालय चंद्रपूर. मला विचारण्यात आलेलं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये एक गार पडलेली आहे आणि तिचं वजन तब्बल 8 किलोग्रॅम इतकं मोठं आहे. तिचे फोटो त्यांनी मला पाठवलेत. अतिशय स्मूथ असे फोटो पाहिलेत मी. चांगला मोठा गोळा आहे आणि 7-8 किलोच्या वजनाचा तो असेल सुद्धा. प्रश्न असा आहे की हे खरं असेल का? आतापर्यंत जी गार पडलेली आहे संपूर्ण जगात सगळ्यात हेवीएस्ट हेलस्टोन ज्याला म्हणतो आपण, ती आहे 1.02 किलोग्रॅम. गोपालगंज नावाचे गाव आहे बांगलादेशमध्ये, तिथे 1986ला हा रेकॉर्ड झालेला आहे. 1.02 किलोग्रॅमच्या आकाराची किंवा वजनाची गार जी आहे पडलेली आहे. नवीन रेकॉर्ड जो आहे हा 1.25 किलोच्या आसपास आपण पकडूया वाटल्यास, म्हणजे त्याचा रेकॉर्ड जर नव्यानं ब्रेक झाला, क्लायमेट चेंज होत आहे म्हणून, तर ती 1.25 किलोच्या आसपासची राहील. त्याला 1.5 किलोच्या आसपासची राहू शकेल. पण तब्बल 7 ते 8 किलोग्रॅमच्या आसपासची एखादी गार पडावी कदापि शक्य नाही, अशक्य आहे. कोणीतरी सोशल मीडियावर एखादा रुमर पसरावा यासाठी हे केलेलं काम जे आहे हे मला असं वाटतंय. गार कशी बनतंय आणि ती कोणत्या काळात बनतंय ही स्थिती जी आपण तपासून पाहतोय. त्यासाठी खालून वर आणि वरून खाली हवेचे प्रवाह सुरू असावे लागतात मोस्टली. म्हणूनच हे प्रवाह जे आहेत हे उन्हाळ्याच्या शेवटी ज्याला आपण कन्व्हेन्शनल स्ट्रीम ज्याला म्हणतो आपण, लो प्रेशर एरिया म्हणतो आहे, आणि लो प्रेशर एरियामध्ये बाहेरच्या हाय प्रेशर एरियाकडनं हवा जी आहे सडनली येत आहे, मग ती राईज होत आहे, अतिशय वेगाने राईज होत आहे आणि मग राईज होताना ती 160 मीटरच्या उंचीला 1 डिग्री सेंटीग्रेड या दरानं थंड होत आहे, ज्याला आपण नॉर्मल लॅबसेट म्हणतो आहे.
कधी कधी ती अतिशय वेगानं थंड होते, ज्याला आपण एडियाबॅटिक लॅब स्टेट म्हणतो आहे. 100 मीटरच्या आसपासच्या वेगानं ती 1 डिग्री सेंटीग्रेड या दराने थंड होत आहे. अशाही वेळेच्या गारा बनतात त्या 1 किलोच्या आसपासच असतात. जगातील अत्यंत प्रखर असं वादळ ज्याला आपण टॉर्नॅडो म्हणतो आहे, इथल्या पण गारा जे आहेत, गारा या आकाराच्या असतात. अर्धा किलो, पाऊण किलो, 1 किलोग्रामच्या आसपासच्या गारा त्या ठिकाणी आहेत. ही गार तब्बल 8 किलोग्रामच्या वजनाची जरी आणि जर दिली असेल तर ही फसवणूक आहे. चान्सेस असे जास्त आहेत की विमानातलं ते ज्याला आपण ब्ल्यू वॉटर ज्याला म्हणतो आपण, ब्ल्यू आईस ज्याला म्हणतो आपण, टॉयलेटचं पाणी सोडलं जातं, बऱ्याच वेळा सोडावं लागतं आहे अशा वेळेस. पण तो पण शक्यता नाही आहे, कारण त्याचं पण वजन जे आहे, वजन इतकं मोठं असतं की त्या वेगानं तर जो राहतं फुटेल. ही गार जी आहे अतिशय स्मूथ मला पाहायला मिळाली फोटोमध्ये. त्याच्यामुळं ती घरी फ्रीजमध्ये वगैरे तयार करण्यात आली होती का ही शंका मला या ठिकाणी येत आहे. शेवटी मला म्हणे की कदापि शक्य नाही. 8 किलोग्रामची गार डेव्हलप होऊ शकली हे शक्य नाही आहे. आणि त्यामुळं हा काहीतरी एक वेगळा एक प्रकार जो आहे सोशल मीडियामधला हा मला पाहायला मिळतो आहे. थँक्यू.